नमस्कार. काल टीआरटीचं पोलीस भरतीसाठी नोटिफिकेशन आलं. अर्ज सुरू झाले काल 29 तारखेला. 13 तारीख शेवटची तारीख आहे अर्ज करण्यासाठी. तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे 72,000 रुपये आणि त्यासोबतच पोलीस भरतीचं आणि सैन्य भरतीचं मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. पण यासाठी अर्ज करताना मुलांना अडचण येत आहेत की फोटोची साईज त्यांनी सांगितले 100 केबीच्या आत असली पाहिजे, साईन 20 केबी पर्यंत असली पाहिजे आणि सगळे डॉक्युमेंट पीडीएफ स्वरूपात 250 केबीच्या आतमध्ये पाहिजेत. पण विद्यार्थ्यांना ते कसं करावं माहित नाही. तर हे सांगणारा युट्यूबवरचा कदाचित हा पहिला व्हिडिओ असेल. फोटो, साइन आणि डॉक्युमेंट वेबसाईटवरती अपलोड होतील अशा साईजमध्ये कसे बनवायचे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. छोटाच व्हिडिओ आहे. विद्यार्थ्यांना संपूर्ण व्हिडिओ बघा. तुमचे मित्र, नातेवाईक किंवा गावातले व्हॉट्सअप ग्रुप असतील टीआरटीच्या विद्यार्थ्यांचे, त्या सगळ्यांना व्हिडिओची लिंक पाठवा. त्यासोबत त्यांनी काय सांगितलं आपण बघूया. ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि त्यांनी सांगितलं की रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो 100 केबी पर्यंत असला पाहिजे, ज्याचं फॉर्मॅट असलं पाहिजे पीएनजी, जेपीईजी आणि जेपीजी. या 3 फॉर्मॅटमध्ये तुमचा 100 केबी पर्यंतचा कलर फोटो असणं गरजेचं आहे आणि तुमची साईन 20 केबी पर्यंत असणं गरजेचं आहे. ह्यांनी सांगितलेलं आहे. आता ते कसं करायचं पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. तुम्ही गुगल ओपन करायचं, गुगलवर टाकायचं फोटो साईज 100 केबी. त्यानंतर सिंपल इमेज रिसायझर, म्हणजे हा सिंपल इमेज रिसायझर ह्या वेबसाईटवरती पहिलेच दिसेल, त्यावरती तुम्ही क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर सिलेक्ट इमेज हा बॉक्स दिसेल. सिलेक्ट इमेज मध्ये तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि इथं 100 केबी हा ऑप्शन तसाच राहू द्यायचा आहे. नंतर रिसाइज इमेज म्हणलं की तुमची ही इमेज 100 केबीच्या आतमध्ये येऊन जाईल. आता ही 45 केबी माझी झालेली आहे. त्यासोबत डाउनलोडवर क्लिक केलं की तुमचा तो फोटो डाउनलोड झालेला असेल. त्यानंतर फोटोला तुम्ही तुमचं नाव देऊन घ्या. आता साईनचं बघूया. साईनसाठी पण तुम्ही गुगलवर सर्च करायचं आहे फोटो साईज 20 केबी, 20 केबी. तर सिंपल इमेज रिसायझर हे अतिशय चांगलं टूल आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच तुम्ही वापरा. रिसाइज इमेज टू 20 केबी ऑनलाईन फॉर फ्री असं यावरती क्लिक केलं की त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट इमेज हा ऑप्शन येतो. सिलेक्ट इमेज वरती तुम्ही जी तुमची साईन केलेली असेल, व्हाईट पेज वरती ब्ल्यू किंवा ब्लॅक पेनने क्लिअर काढलेली साईन, त्याचा फोटो असेल तो इथं अपलोड करायचा आहे. ते तुम्हाला 20 केबीच्या इमेज साईज इथं तुम्हाला सिलेक्ट करता येतं. तर 20 केबीच्या अंडर रिसाइज म्हणलं की त्यानंतर तुम्हाला रिसाइज झालेला साईनचा फोटो येऊन जाईल. इथं बघा त्यांनी दाखवले किती % कॉम्प्रेस केले आणि ते क्लिअर असलं पाहिजे. त्यासाठी हे डाउनलोडवर क्लिक केलं की तुम्हाला तो साईन पण मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं फोटोचं आणि साईनचं 100 केबी आणि 20 केबी. पण जे बाकी डॉक्युमेंट्स आहेत तिथं थोडंसं प्रॉब्लेम आहे की ते तुम्हाला पीडीएफ मध्ये पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं तुमची सगळी डॉक्युमेंट पीडीएफ मध्ये पाहिजेत आणि त्याची मॅक्सिमम साईज 250 केबी पाहिजे. तर पहिलं तुमचं डॉक्युमेंट आहे 10वीचे प्रमाणपत्र, 10वीचे सर्टिफिकेट तुम्ही स्कॅन करून घ्या आणि त्या पीडीएफची साईज आपल्याला 250 केबी करायची. त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड दोन्ही साईडने स्कॅन केलं पाहिजे. 10वीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र पाहिजे. 12वीचं असेल तर गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र, पदवी गुणपत्रिका असेल तर हे सगळं ऑप्शनल आहेत. त्यासोबत तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट 23-24 किंवा 24-25 पैकी. नंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, हे सगळं डॉक्युमेंट तुमचे असणं गरजेचं. त्याची साईज 250 केबी कशी करायची बघूया. गुगलला सर्च करायचं इमेज टू पीडीएफ, टाकतानाच टाकायचं इमेज टू पीडीएफ 250 केबी. तर बिग पीडीएफ नावाचं bigpdf.11zone नावाची एक वेबसाईट येते. त्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला ड्रॉप अँड जेपीजी फाईल, म्हणजे इथं तुम्ही इमेज ऍड करू शकता जी स्कॅन केलेली आहे ती. आणि त्यानंतर A4 साईज इमेज असणार आहे आणि तुम्ही इथं ज्यावेळेस कन्वर्ट टू पीडीएफ म्हणाल त्यावेळेस तुमची इथं डाउनलोड पीडीएफ करू शकता. त्याआधी तुम्ही इथं क्वालिटी ऍडजस्ट करू शकता कमी जास्त. म्हणजे तुम्हाला जर वाटेल की 204 केबी, आता मी 204 केबीवर थांबवलं, तुम्ही हे 250 केबी म्हणजे 248 केबी किंवा 190 केबी असं किती करू शकता. म्हणजे मॅक्सिमम साईज त्यांनी दिली 250 केबी. तर त्याच्या आतमध्ये हे तुमचं होऊन जाईल. तर कन्वर्ट टू पीडीएफ वर क्लिक केलं की तुम्हाला डाउनलोड नावाचं ऑप्शन येईल. इथून डाउनलोड केलं की तुमची फाईल डाउनलोड झालेली असेल. इथे तुम्हाला करंट पीडीएफ साईज दिसेल 242 केबी आहे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी मी स्वतःचा एक गुगल फॉर्म बनवलाय. सोबतच माझा व्हॉट्सअप नंबर आहे 7722039009. या नंबरवरती तुम्हाला मेसेज करा. मी तुम्हाला पर्सनली या गुगल फॉर्मची लिंक देईन. महाराष्ट्र शासनाकडून 72,000 रुपये स्कॉलरशिप आणि पोलीस व सैन्य भरती मोफत प्रशिक्षणासाठी अर्ज सुरू झाले आहेत. आदिवासी एसटी प्रवर्गातील आपल्या बांधवांसाठी, विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. किमान पात्रता 10वी पास असणार आहे. मिलिटरीसाठी अर्ज करू शकतील 10वी पास असणारे आणि 12वी पास असणारे पोलीस भरतीसाठी. त्यासाठी अर्ज कसा करावा, कागदपत्रे कोणती लागणार, कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर काय करावे, मोफत प्रशिक्षण कुठे मिळेल, दरमहा स्टायपेंड किती मिळेल, या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा गुगल फॉर्म डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तो प्रत्येकानं गुगल फॉर्म भरून घ्या. आपलं युट्यूब चॅनल आहे स्कॉलरशिप मित्र, सगळ्यांनी सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल आहे आपलं, महाराष्ट्रातलं एकमेव सर्वात मोठं 24,000 सबस्क्रायबर असणारं टीआरटी पोलीस भरती नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. ते सगळ्यांनी जॉईन करा. मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता आणि इंस्टाग्रामवरती स्कॉलरशिप
स्कॉलरशिप मित्र नावाचं आपलं पेज आहे, ते सगळ्यांनी फॉलो करा. त्यासोबतच या व्हिडिओची लिंक तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं जाहीर आभार. धन्यवाद TRTA.